हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सुरू करूयात आजचा व्लॉग. मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओजसाठी. आणि आज अर्ली मॉर्निंग मी फ्रूट्स खाल्ले होते, त्यामुळे आज ब्रेकफास्टला थोडा लेट झालं. आता वाजले 10. तर आता मी ब्रेकफास्ट करते आणि बाकीची कामं पण आवरून घेते. आणि इथे बघा बाल्कनीची काय अवस्था झाली आहे. ॲक्च्युली बाल्कनीचं पेंटिंगचं काम चालू आहे. काल त्यांनी प्रायमर लावून गेले आहेत पेंटर, बट आता फायनल टचअपसाठी ते येतील. तर हा सगळा पसारा असाच पडलेला आहे. या बाल्कनीमध्ये पण तीच कंडिशन झाली आहे. तर जोपर्यंत हे पेंटिंगचं काम होत नाही तोपर्यंत मला बाल्कनी आवरताही येणार नाही आहे. सो मला मॅनेज करावं लागेल या पसाऱ्यासोबत. आता बघूयात कधी ते पेंटर येतात आणि हे काम करून जातात. तर या बॉटलचा रिव्ह्यू मी दिला होता तुम्हाला मिशो हॉलमध्ये, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. बॉटल छान आहे. याच्यामध्ये मी मस्टर्ड ऑइल स्टोअर केलं आहे, कारण मी यूज करते मस्टर्ड ऑइल भाज्या बनवण्यासाठी. याच्याने टेस्ट खूप छान लागते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की वेगळी टेस्ट लागते किंवा खायची पण इच्छा होणार नाही, पण एकदा तुम्हाला सवय झाली ना याच्याने भाज्या नॉनव्हेज खूप टेस्टी बनतं. तुम्ही ट्राय करू शकता मस्टर्ड ऑइल आणि ही बॉटल पण. मला अजून लंच पण बनवायचं आहे, बट मी अजून डिसाईड केलं नाही आहे की लंचमध्ये काय बनवायचं आहे. अगोदर मी हा राईस खाते आणि मग डिसाईड करते की दुपारी काय बनवायचं ते. आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी निगेटिव्ह विचारांमध्ये अडकतो, पण तुम्हाला माहीत आहे का, पॉझिटिव्ह विचारच तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. पॉझिटिव्हिटी म्हणजे फक्त सगळं ठीक आहे असं म्हणणं नाही, तर कठीण परिस्थितीतही आशा आणि आत्मविश्वास टिकवणं म्हणजे पॉझिटिव्हिटी. अपयश आलं तर मी काहीच करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी यामधून काहीतरी शिकू शकते असं विचारणं म्हणजे पॉझिटिव्हिटी. खरं सांगायचं तर आपले विचारच आपलं आयुष्य घडवतात. सकाळची सुरुवात चांगल्या विचारांनी केली. दररोज सकाळी स्वतःशी बोला, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे. निगेटिव्ह लोकांपासून थोडं दूर राहा, कारण त्यांचा प्रभाव तुमच्या विचारांवर पडतो. कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद माना. यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे ठरवाल ते करू शकता, फक्त विश्वास हवा. स्वतःला वेळ द्या. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. यामुळे मन शांत राहतं. पॉझिटिव्हिटी म्हणजे परफेक्ट आयुष्य नाही, तर प्रत्येक परिस्थितीत चांगलं पाहण्याची सवय आहे. आपल्याला आयुष्यात दररोज कितीतरी लोक भेटतात, पण सगळ्यांबाबतीत चांगले अनुभव येतीलच असे नाही. त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या पर्सनॅलिटीमधून आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही हे आपल्यावर डिपेंड आहे. हा आपला दृष्टिकोन ठरवतो की समोरच्यामधले आपण गुण पाहायचे की दोष. जेवढा वेळ तुम्ही स्वतःसोबत घालवाल तेवढे तुम्ही स्वतःला जास्त ओळखाल. स्वतःशी मैत्री करा आणि स्वतःला ओळखा. लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं यापेक्षा तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणीतरी हर्ट करेल, आपलं कोणीतरी मन दुखवेल, एवढं आपण समोरच्याला अलाव करायचंच नाही. तुम्ही जेवढे एकटे राहाल तेवढे आनंदी राहाल, कॉन्फिडंट राहाल आणि कन्फ्यूज राहणार नाही. कारण आपण जर बाहेर गेलो तर आपण सतत दुसऱ्यांना आपल्याविषयीचं मत विचारतो, पण ते मत त्या लोकांच्या विचारांवरती डिपेंड असतं, नाही की ते आपल्याला पूर्णपणे ओळखत असतात. हा व्हिडिओ इथेच संपूयात. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि काळजी घ्या.